चिपळूण तालुक्यात उन्हाचा कडाका वाढल्यानं मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईचं भीषण संकट ओढवलंय। कुडूप, कोंढमळा आणि सावर्डे यांसारख्या गावांमध्ये विहिरींनी तळ गाठल्यानं ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत। विशेष म्हणजे आमदार शेखर निकम यांच्या शेजारील गावातच ही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत पूर्णपणे आटले असून आता केवळ 10 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। यामुळे गावातील महिला, शाळकरी मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे। पाण्याची कसरत करत असतानाच ग्रामस्थांना आता सरकारी टँकरची प्रतीक्षा लागली आहे। कुडूप गावात तातडीनं टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी तर जोर धरते आहे। मार्चमध्ये ही भयावह अवस्था असेल तर मे महिन्यात परिस्थिती किती भीषण होईल अशी भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे। प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन दिलासा द्यावा अशी मागणी होती आहे। आणि वरता कसं एकटेच आणि धरण 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 तिकडे अडकणला। एरवी तुम्हाला पाणी कुठलं येतं मग? पावसाळ्यात पाणी कुठलं? अडकणचं येत होतं तर बंद झालं, डेरवणचं येत होतं ना ते पण बंद झालं। आता नळ पाणी नाही, नळ नाही, बंद झालं। हे विहिरीचं संपलं की पाणी कुठून मग? हां, हे संपलं की पाणी कुठून? हे पाणी नाही मग नाही पाणी नाही, हे संपलं की झालं। मी सृष्टी संजय जड्या कुडपमध्ये राहते। आमच्याकडे पाण्याची टंचाई आहे। सकाळी कॉलेजला जाते, घरी आल्यानंतर पाणी वगैरे भरते। पाण्याची खूप टंचाई आहे, पूर्ण दिवस पाण्यातच जातो आमचा। कधी कधी आम्ही टँकर मागवतो।